नागपूर शहरातील गिट्टी खदान परिसरात झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या 3 आरोपींना गिट्टी खदान पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना जेरबंद केले आहे। 18 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शुभम किसनजी ठाकरे वय वर्ष 22 राहणार महेंद्र कॉलनी हे झोमॅटो डिलिव्हरीसाठी गिट्टी खदान पोलीस ठाणे हद्दीतील टीव्ही टॉवर IBM रोड येथील कडवे टेलर्स दुकानाजवळ उभे होते। यावेळी 3 अनोळखी इसमांनी शुभम यांच्या जवळ येऊन शिवीगाळ करत मारहाण केली। चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील 5,000 रुपये रोख रक्कम जबरीने हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले। या प्रकरणी 22 डिसेंबर रोजी गिट्टी खदान पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना संशयास्पद हालचाल करणारे 3 इसम आढळून आले। फिर्यादीने दिलेल्या वर्णनाशी त्यांचे वर्णन मिळते जुळते असल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले। तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सोहेल उर्फ चिकू सलीम खान वय वर्ष 19, सुजल उज्ज्वल पाटील वय वर्ष 20 आणि सुजल विनोद पाटील वय वर्ष 21 अशी नावे असून सर्व गिट्टी खदान परिसरातील रहिवासी आहेत। पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक लोखंडी चाकू जप्त केला आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 115, 352, 309, 4, 3, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। काय नेमकं माहिती आहे काल दिनांक 22/12/2025 रोजी तक्रारदार शुभम किसनजी ठाकरे यांनी पोलिसांना गिट्टी तक्रार दिलेली आहे। शुभम तक्रारदार जे आहे ते झोमॅटो डिलिव्हरी बॉय आहे। दिनांक 18/12/2025 रोजी त्यांना रात्री 1 वाजता सुमारास एक ऑर्डर मिळाला होता। तो ऑर्डर त्यांना टीव्ही टॉवर IBM रोड येथे डिलिव्हर करायचा होता। त्यानुसार त्यांनी ऑर्डर पिकअप करून टीव्ही टॉवर ते डिलिव्हरी करता गेले। तेव्हा त्यांना यातील आरोपी सोहेल उर्फ चिकू सलीम खान, सुजल विनोद पाटील आणि उज्ज्वल विनोद पाटील यांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून 5,000 रुपये हिसकावून घेतलेले आहे। त्यानुसार सदरचा गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आलेला आहे। गोपनीय बातमीच्या आधारे आणि तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही तपास चक्र जेव्हा फिरवली तेव्हा आम्हाला आरोपी निष्पन्न झाले। 3 आरोपितांना आम्ही अटक केली। आरोपितांकडनं त्यांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन हे जप्त करण्यात आलेले आहे। यापैकी फक्त एकच सोहेल उर्फ चिकू सलीम खान याच्यावर हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। याच्यावर यापूर्वी सुद्धा एक धंतोली पोलीस स्टेशनला रॉबरीचा गुन्हा नोंद आहे। तसेच गिट्टी खदान पोलीस स्टेशनला सुद्धा एक गुन्हा नोंद आहे। बाकी 2 आरोपींविरुद्ध कुठलाही रेकॉर्ड नाही। सदर कामगिरी आम्ही माननीय पोलीस आयुक्त सर, जॉईंट CP सर, रिजन सर, DCP सर आणि माननीय वपनिसो यांच्या मार्गदर्शनामध्ये केलेली आहे। रात्री उशिरा काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मात्र गिट्टी खदान पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे आरोपींना अटक करण्यात यश आले आहे। अशा घटनांवर आळा घालण्याकरिता पोलिसांकडून कडक पावले उचलली जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे।